मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज एक भव्यदिव्य असं मैदान संपन्न झालं. श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान, मौजे कुमटे नागाचे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला पुसेगाव हिंद केसरी, पहिले मानाचे हिंद केसरी मैदान, त्या हिंद केसरी मैदानामध्ये 2024चे हिंद केसरी पुसेगावचे मानकरी हरण्या 622 आणि घरणीकरांचा राजा हा जोड मित्रांनो आपल्याला आज भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला. पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला बघायला मिळाला हा जोड. याच्या आधी मित्रांनो 9-12 मैदानामध्ये हाच जोड आपल्याला पळताना दिसलेला. सुंदर अशी गाडी पळाली होती मित्रांनो 9-12च्या मैदानामध्ये, महाराष्ट्र केसरीचं मैदान 9-12चं. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदररित्या अशी गाडी पळाली होती. गाडी गुलालाचं मानकरी ठरलेली त्या 9-12च्या मैदानामध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो आज श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान कुंभेश्वर केसरी, मौजे नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आज. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो हाच जोड आपल्याला हिंद केसरी जोड पळताना दिसला. साहिल प्रतिष्ठान द्वारली, हेमंत शेठ फुलोरे, महान भारत केसरी, हिंद केसरी हरण्या 722 आणि चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा हा जोड मित्रांनो आपल्याला या भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला, कुंभेश्वर केसरी मैदानामध्ये. आणि मित्रांनो सुंदररित्या गाडी पाहिली गटाला, सुंदर असं टॉपचं स्पीड लागलेलं मित्रांनो हरण्या आणि राजाच्या गाडीला. सुंदर अशी गाडी पळवली मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो गाडी सेमी फायनल देखील सुंदररित्या मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली. आणि आजच्या कुंभेश्वर यात्रेनिमित्त जे भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालं त्या मैदानामध्ये हा जोड मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली, हेमंत शेठ फुलोरे यांचा महान भारत केसरी, हिंद केसरी हरण्या 622 आणि बाबूशेठ माने घरणिकी यांचा घरणिकीचा राजा, चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा हा मित्रांनो जोड आपल्याला आज कुंभेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. सुंदर असं स्पीड लागलेलं मित्रांनो गाडीला. आणि आज गाडी 2 नंबरचे मानकरी ठरले श्री कुंभेश्वर केसरी मैदानामध्ये. आणि मित्रांनो आपल्याला लवकरच हा जोड पुन्हा एकदा एका मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो.